आज मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावात आषाढी एकादशीच्या अनुषंगानं ऊन वारा पाऊस अशा संकटाचा सामना करत हरिनामाच्या जयघोषात आदिशक्ती संतश्री मुक्ताबाई यांची पालखी आष्टी गावात पंढरपूरला जाण्याचा शेवटचा मुक्काम असून या पालखीच्या आगमनावेळी मोहोळ तालुक्याचे तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी जमदाडे, आष्टी गावचे ग्रामविकास अधिकारी दीपक शेळके यांसह गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, प्रशासनातील आरोग्य विभागाचे अधिकारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रथमतः पालखीच्या आगमनावेळी पालखीवरती फुलं टाकून स्वागत करण्यात आलं, तर गावातील असंख्य नागरिकांनी आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं दर्शन घेण्यात आलं। पालखी मुक्कामी ठिकाणी पोहोचताच संपूर्ण आष्टीनगरी हरिनामाच्या जयघोषणात दुमदुमून गेले। यावेळी पालखीचे मुख्य मानकरी विनेकरी यांचा आष्टी प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला, तर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेबाबत पालखीच्या विश्वस्तांनी आभार मानले। आज मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी आदिशक्ती संतश्री मुक्ताबाई यांची पालखी आज या ठिकाणी आष्टीमध्ये आलेला आहे। त्याच अनुषंगाने आज माझ्यासोबत आष्टी गावचे ग्रामविकास अधिकारी आपल्या सोबत आहेत। साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने आज शेवटचा मुक्काम या ठिकाणी मानला जातोय? काय आहे या आष्टी गावचं ऐतिहासिक महत्व तसं पाहिलं गेलं तर? आज आदिशक्ती मुक्ताईंचा आज आष्टीत जंगी प्रकारे स्वागत केलेलं आहे। आज दिनांक म्हणजे आज रोजी त्यांचा मुक्काम आहे। प्रशासनामार्फत भाविक भक्तांसाठी आरोग्याची सोय केलेली आहे, हिरकणी कक्ष केलेला आहे, आंघोळीसाठी वगैरे शावर केलेले आहेत, शौचालयासाठी सुविधा केलेल्या आहेत। आज 10,000 स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये ग्रामपंचायत मार्फत 4,000 स्क्वेअर फुटाचं एक वेगळंच वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे। आंघोळीची वगैरे सोय आहे, आरोग्याची आपण सोय केलेली आहे। गेल्या वर्षा तुलनेपेक्षा आज यावेळी कमी आहे की जास्त आहे वारकऱ्यांची संख्या? गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी वारकऱ्यांची संख्या वाढीव आहे, खूपच आहे। त्याच्यामुळं आपण जिल्हा परिषद शाळा असेल, हायस्कूल असतील, त्यांच्या वगैरे संबंधितांना बोलून आपण सर्व रूम वगैरे आपल्या ताब्यात घेतलेले आहेत। आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत, आधी कशा पद्धतीने प्रशासन सज्ज आहे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला आरोग्याचे डॉक्टर वगैरे आहेत, अँब्युलन्स आहेत, बैलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पण आपल्याला डॉक्टर वगैरे आपण उपलब्ध करून ठेवलेले आहेत। स्वच्छता कर्मासाठी किती पथके तैनात आहेत या ठिकाणी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काय याची अंमलबजावणी करण्यात आलेली? स्वच्छतेसाठी आपल्याकडे जवळजवळ एक 80 लोकांचा आपण टीम तयार केलेली आहे। त्याच्यामार्फत आपण पालखी मार्ग असेल, जे गावातील जे काही बोळ वगैरे आहेत, गटारे असतील, सगळ्या वाहत्या करून घेतलेल्या आहेत, लाईटीची सोय व्यवस्थित केलेली आहे। तसं पाहिलं गेलं तर इतर ठिकाणी आम्ही पाहतोय की वारकऱ्यांना आंघोळ करण्याची एखाद्या नळची सुविधा असते, मात्र आता शॉवरची देखील आपण या ठिकाणी सोय करण्यात आलेली, ते कसं होतं? हो, आपण गेल्या वर्षीपासून शॉवरची सोय केलेली आहे आणि आपण काय केलं की छोट्या रूम 4x4च्या पत्र्याच्या रूम केलेल्या आहेत, जेणेकरून की तुम्ही कपडे चेंज करताना वगैरे तुम्हाला बाहेरचं वगैरे असं काय डिस्टर्ब होणार नाहीये। शॉवर वगैरे आपण करून ठेवलेलं आहे वारकऱ्यांच्या सोयीसाठी। पालखी गेल्यानंतर गावातल्या लोकांसाठी काय आपण उपाययोजना राबवणार आहात आष्टी गावामध्ये? पालखी गेल्यानंतर की गावातील लोकांनी व स्वच्छतेकडे थोडं लक्ष द्यावं। प्रशासनामार्फत आम्ही पालखी गेल्यानंतर उद्या जे सर्व कचरा आहे तो कचरा व्यवस्थित गोळा करतोय, फॉगिंग करून घेतोय, डासमुक्त जे आपल्याकडे पावडर आहे ते आपण उद्या पालखी गेल्यानंतर टाकून घेतोय। काय आवाहन करणार आहात आपण वारकऱ्यांना? वारकऱ्यांना हेच की स्वच्छतेची थोडी काळजी घ्यावी, जिथं काय निवारण असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही त्यांना मुक्कामाची सोय करून देऊया। तसं पाहिलं गेलं तर आज आष्टी गावामध्ये शेवटचा मुक्काम आहे आदिशक्ती संतश्री मुक्ताबाई याचा, आणि उद्या सकाळी मार्गस्थ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। कॅमेरामन अक्षय भारत शिंदे, न्यूज इंडिया, आष्टी मोहोळ।